नमस्कार, माझं नाव संगीत डांगे. सो आपण मागच्या लेक्चरमध्ये मोशनचं स्टार्टिंग बघितलं. ओके, मोशनबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी या काही गोष्टी बघितल्या. हे बेसिकपासून समजून घेतल्या. ओके, हे काय घेतल्या? बेसिकपासून समजून घेतल्या. ओके, डिस्टन्स म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स बाय टाईम. ओके, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट बाय टाईम. ओके, स्पीड म्हणजे इकडे बघा, स्पीड आणि इकडं स्पीडला काय येईल, डिस्टन्स बाय टाईम. ओके, आणि व्हेलॉसिटीला डिस्प्लेसमेंट बाय टाईम. ओके, इकडे डायरेक्शन राहते, इकडे डायरेक्शन नसते. ओके, म्हणजे जे डिस्टन्स कवर करेल त्याला स्पीड म्हणायचं, आणि जे डिस्प्लेसमेंट कवर करेल, जो डिस्प्लेसमेंट कवर करेगा उसको वेलोसिटी. ओके, बट सी हियर वी गेट डायरेक्शन, देयर वी डिडंट गेट डायरेक्शन. ओके, प्रश्नामध्ये लिहून येते इन द ईस्ट डायरेक्शन, इन द वेस्ट डायरेक्शन, किंवा डायरेक्टली सांगतात की हे वेलोसिटी आहे म्हणून. ओके, सो दोनपैकी एक टर्म येऊन जाते आपल्याला. ओके, सो दिस इज वेलोसिटी, स्पीड. ओके, टिल हियर इट इज. ओके, सो आज आपल्याला काय बघायचं आहे हे तरी एक रिव्ह्यू घेत होतो. ॲक्सिलरेशन म्हणजे पण तुम्हाला माहीत आहे काय आहे. ओके, ॲक्सिलरेशन म्हणजे पण माहीत आहे काय, चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. एक तर व्हेलॉसिटी चेंज, व्हेलॉसिटी वाढू शकते, कमी होऊ शकते. पण जेव्हा ॲक्सिलरेशन डिक्रीज होतो म्हणजे कमी होतो तर आपण काय म्हणतो, रिटार्डेशन म्हणतो. ओके, तर व्हेलॉसिटी वाढत असेल, ॲक्सिलरेशन, व्हेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज. ओके, ओके, दोनपैकी एक. ओके, ठीक आहे, हे आपलं वेगळी बघत होतो. आपलं हे नाही आहे पॉईंट आपला. आता आपला पॉईंट काय, इक्वेशन ऑफ मोशन अंडर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, इक्वेशन ऑफ मोशन. ओके, इक्वेशन ऑफ मोशन अंडर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, तर आपल्याला माहीत आहे असे तीन इक्वेशन आहेत. ओके, यू नो दॅट थिंग. ओहो, यू नो, यस, कोणतं, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके, सेकंड काय आहे, एस, दॅट इज डिस्प्लेसमेंट, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, अँड थर्ड v square is equals to u square plus 2as. ओके, हे तीन इक्वेशन आहे. ओके, तीन इक्वेशन आहेत नाही, आहे की नाही, आहे की नाही. एक अजून एक इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा, आता लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला समजून सांगेल ते काय. ओके, ओके, कुठे लिहू, इथे लिहतो. यस इज इक्वल्स टू यू प्लस ए बाय 2 इंटू 2t मायनस 1. ओके, एस इज इक्वल्स टू यू प्लस ए बाय 2 इंटू 2t मायनस 1. ओके, हे एक इक्वेशन तुमच्याजवळ राहू द्या, हे वेळ आल्यावर तुम्हाला माहीत पडेल. ओके, आय विल टेल यू. सो ओके, इक्वेशन ऑफ मोशन अंडर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. पहिलं काय, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. ओके, टिल हियर एव्हरीथिंग इज ओके अँड फाईन. ओके, शुड वी गो फॉरवर्ड, या, ओके, इथे खाली येतो. ओके, ओके, ओके बाबू. सो हियर व्ही म्हणजे काय राहील, दिस व्ही बघून घ्या पहिलेच, फायनल वेलॉसिटी. ओके, फायनल वेलॉसिटी, व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. ओके, यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. ओके, अजून एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट. ए म्हणजे काय, ॲपल, ए म्हणजे काय, ॲपल. ओके, टी म्हणजे काय, टेबल. ओके,
तर व्ही म्हणजे काय वॅन, यू म्हणजे काय अम्ब्रेला, एस म्हणजे काय स्ट्रॉबेरी, ए म्हणजे काय ॲपल आणि टी म्हणजे काय टेबल. बघा बरोबर काय दिसते तुम्हाला तिथं. व्ही इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी, यू इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी, एस इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट, ए इज इक्वल्स एक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम पिरियड. ओके, तर हे गोष्टी आपल्या बेसिक आहे, पण हळूहळू समोर जाऊया. म्हणजे आपल्याला बेसिक कन्सेप्ट घेऊनच समोर जावं लागेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही 11वीला आहे आता तुम्ही 10वीला खूप मोठा लेख, बरेच जण खूप मोठे दिवे लावतात, बरेच जण खूप लहान दिवे लावतात. ओके, इट्स डिपेंड ऑन यू वेदर यू सिलेक्ट बिग दिवा और स्मॉल दिवा. ओके, सो इट्स डिपेंड ऑन यू. I will not interact in that. Okay, that's the different point, but this is also a point. So that's why I am saying you, I am taking you from the equation of motion. Okay, not other. If you see other YouTube channels, they will not take a equation of motion. They will directly give the equation of motion. Okay, they will give directly equation of motion, and they will tell you look at this in your textbooks. Okay, so we will come from small thing. कसं आहे माहिती आहे का, जर आपण सोप्या फॉर्म्युल्यावरचे जर प्रश्न सोडवले तर आपल्याला नंतर समोर जाऊन आपली लेवल वाढेल आणि आपल्याला हार्ड क्वेश्चन सोडवण्यात काही त्रास जाणार नाही. पण आपण अचानकच डायरेक्ट आपण पहिले आपली 10वीतली लहान बुद्धी, आपण अचानकच 11वीत आलो. 11वीला टेन्शन किती इतकं, 10वीची बुद्धी कितकी इतकी. हाऊ इट कॅन बी मॅनेज यार, इट कॅन नॉट बी मॅनेज. दॅट्स वाय आय एम सेइंग आपण हळूहळू आपल्या मेंदूचा विकास करूया, आपल्या बुद्धीची इंटेन्सिटी वाढवूया. ओके, तर आपण हळूहळू समोर जाऊया. तुम्हाला वाटत असेल की आपण खूप बेसिक गोष्ट शिकत आहोत, ठीक आहे, बेसिक गोष्टीपासूनच माणूस समोर जातो. ओके, जर तुम्ही जमिनीवर राहू शकत नाही तर तुम्ही कधी आकाशात सुद्धा उडू शकणार नाही. ओके, त्यामुळे पहिले जमिनीवर राहणं शिका, मगच तुम्ही आकाशात उडू शकाल. सो दॅट्स वाय आय एम सेइंग यू दिस. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. ओके, हे सगळे इक्वेशन ऑफ मोशन आहे अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन. ओके, यात आपल्याला एक्सेलरेशन कॉन्स्टंट ठेवायचं आहे. सो आपण पहिले कोणतं बघूया. v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके, v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके ओके, आता मी कधी सांगतो, जर तुम्हाला हा प्रश्न आपल्याला कॉलेजच्या पेपरला, आता कसं झालं सगळं नेट म्हणतो, नीट आणि जे सर्वजण प्रिपरेशन करत आहे, त्यामुळे त्यांना फॉर्म्युले तर लक्षात राहते, पण जर त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं की हा फॉर्म्युला कसा आला तर त्यांचे वांदे आहेत. ओके, त्यामुळे आता हे व्हिडिओ ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा बघतील आणि शहरातले विद्यार्थीसुद्धा बघतील. त्यामुळे त्याला कॉलेजला हा एक तर कॉलेजला लिहिण्यासाठी तुम्हाला सुद्धा कामी येऊ शकते. ओके, जर कॉलेजला जर एक्झाममध्ये विचारला, याचं जर प्रूफ विचारलं तर तुम्ही येऊ शकता. तर पहिले लक्षात ठेवा, कधी पण वीच्या तुला याची ट्रिक सांगतो लक्षात ठेवायची. कशी, जेव्हा वीचं विचारलं ना, इथं काय आली वेलॉसिटी. ओके, इथं काय आली वेलॉसिटी. तर तुम्ही कधी वेलॉसिटीच्या वरचा टर्म लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक सिक्वेन्स देतो. ओके, थांबा, पहिले तुम्हाला एक सिक्वेन्स सांगतो मी. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा कधी पण एकदम. हां, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, मग स्पीड किंवा वेलॉसिटी, आणि नंतर ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन नंतर ॲक्सेलरेशन म्हणजे ओके, कधी लक्ष ठेवायचं. ओके, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटवरून मोठं कोण आहे, हे दोघं. ओके, मोठे होत आहे. ओके, दे आर गोईंग बिग. असं लक्षात ठेवा, एक सिक्वेन्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समोर जाऊन आयडिया येईल. ओके, एवढं सिक्वेन्स लक्षात ठेवा. एक ट्रिक म्हणून आता ट्रिक म्हणून कामी करता येईल. ओके, स्पीड आणि वेलॉसिटीहून मोठं कोण आहे, जास्त पैशावाला कोण आहे, ॲक्सेलरेशन. ओके, हे ट्रिक आहे, हे एक लॉजिक लागणार आहे. मी ते एक ट्रिक लावायचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्याला समोर जाऊन लक्षात राहणार आहे. तर आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी. स्पीड, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स बाय टाईम, डिस्प्लेसमेंट बाय टाईम. आणि डिस्टन्स, डिस्प्लेसमेंटसुद्धा पण माहीत आहे, पाथ फॉलोड बाय बॉडी. ओके, पाथ फॉलोड बाय बॉडी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट पाथ फॉलोड बाय बॉडी म्हणजे डिस्प्लेसमेंट, आणि पाथ फॉलोड बाय बॉडी म्हणजे डिस्टन्स. ओके, पण जर शॉर्टेज डिस्टन्स असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंटसुद्धा म्हणू शकतो. ओके ओके ओके, हां, तर आपण ते म्हणू शकतो. हां, सो हिअर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट जस्ट लक्षात, एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. ओके, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी मोठं, आणि याच्यावर मोठं कोण, ॲक्सेलरेशन मोठं. ओके, दिस इज बिग. हे मोठं होतं आहे, आणि तसंच उलटं. ओके, याच्याहून हे लहान, स्मॉल, याच्याहून हे स्मॉल. ओके, इट्स नॉट एनी प्रूफ, जस्ट वी आर ट्राइंग टू जस्ट getting some trick to keep in your mind in this things in. Okay, next point,
हे बा मी काय सांगितलं तुम्हाला, इट इज जस्ट स्मॉल ट्रिक. ओके, तर इथं आपण काय सांगितलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, व्हेलॉसिटी. लक्षात आता व्हेलॉसिटीहून मोठा काय सांगितलं मी तुम्हाला, ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन सांगितलं ना, मी त्या ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लावायचा. ओके, पुढे गेला नेक्स्ट. ओके, तर व्हेलॉसिटी आहे ना, तर इथे व्हेलॉसिटीचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे, तर त्यावेळेस आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लावायचा. ए इज इक्वल्स टू काय येईल, चेंज इन व्हेलॉसिटी बाय टाईम. ओके, तर आपण डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहू शकतो तसंच की, जसं की ए इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. ओके, ए इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. ओके, आणि आपल्याला काढायचं काय, व्हेलॉसिटीचं इक्वेशन काढायचं आहे. ओके, सो इथं सुरुवात करूया. सो एला आपण इकडे आणू शकतो वर. ओके, सो ए डी टी इज इक्वल्स टू डी व्ही. ओके, सो यू कॅन राईट इट लाईक अ डी व्ही इज इक्वल्स टू ए डी टी. ओके ओके, आता इथे व्हेलॉसिटी आहे. जस्ट इमॅजिन करा की, सॉरी वेअर इज पेन, हां, जस्ट इमॅजिन करा की पहिले मी तुम्हाला काय सांगितलं ते सुरुवातीला सांगून दिलेलं आहे. ओके, तुम्हाला वापस पर्शन व्हायची गरज नाही. यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही. सध्या नवीन आहात तुम्ही, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, यू. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्ही. ओके, आर यू गेटिंग, डिस्प्लेसमेंट म्हणजे दॅट्स एस. ओके, सो इथं मग काय होईल, व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी आहे. सो ओके, तर आपण इथं काय बघत आहोत, व्ही. जस्ट इमॅजिन करा की एखादी गाडी जात आहे, किंवा एखादी तुम्ही पैदल जात आहे, किंवा तुम्ही रेसिंग करता, किंवा एखादा घोडा आहे, किंवा एखादी ट्रेन आहे, किंवा एखादी बस आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आणि फायनल व्हेलॉसिटी व्ही. ओके, म्हणजे आता आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. ओके, सो आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट करू शकतो. ओके, अकॉर्डिंग टू युअर मॅथ. सो हिअर डी व्ही, हिअर ए डी टी. ओके, आता तुम्हाला माहीत आहे एक कॉन्स्टंट आहे, आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी काढत आहोत, त्याच्यामुळे आपण बाहेर लिहू शकतो. ओके, आणि मी तुम्हाला काय सांगितलं, यू टू व्ही, इनिशियल व्हेलॉसिटी काय होती, यू होती. फायनल व्हेलॉसिटी काय होती, व्ही. म्हणजे सुरुवातीची स्पीड काय होती, यू. तर इथं आपण इकडून कुठे चाललं, यू पासून तर व्हीपर्यंत. ओके, पण इथं पण घेऊ शकतो आपण, जसं की टाईम. पहिले इनिशियल व्हेलॉसिटीला टाईम किती होता इथं, 0, आणि फायनल व्हेलॉसिटीला टी. एकदम सुरुवातीला जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी होती काहीतरी एकदम सुरुवातीला, तेव्हा टाईम 0 असेल ना एकदम सुरुवातीला, आणि फायनल एकदम फायनल टाईम, लास्ट टाईम म्हणजे काय, कॅपिटल टी, सॉरी स्मॉल टी. ओके, सो आपण इथं पण घेऊ शकतो 0 to t. ओके, आता लिहून डायरेक्ट शॉर्टकट करूया, बोर्ड पुन्हा लावणार नाही. हां, आपण हे ए बाहेरसुद्धा घेऊ शकतो, तर वेगळं लिहूया, इथंच करून टाकू. हां, वेगळं करतो. ओके, पुन्हा तुम्ही कन्फ्यूज असाल. ओके, सो हिअर यू व्ही डी व्ही इज इक्वल टू 0 t, here a, here d t. Okay, so आता मी खोडतो हे. ओके, चालते ना खोडलं तर. हां, ओके, सो नाव हिअर. ओके, आता तुम्ही काय करू शकता, बस त्याला इंटिग्रेट करायचं आहे, आणि तुम्ही इंटिग्रेशन तर शिकले सुरुवातीला, मॅथमध्ये सुद्धा शिकले असेल, फिजिक्समध्ये सुद्धा शिकले असेल आतापर्यंत. तर ओके, इथं काय येईल, व्ही यू व्ही इक्वल्स टू, हिअर काय येईल ए, हे काय टी 0 t. ओके, मग काय व्ही मायनस यू इज इक्वल्स टू ए इंटू टी मायनस 0. ओके, सो व्ही मायनस यू इज इक्वल्स टू ए टी. झालं इक्वेशन. आपल्याला काय पाहिजे, व्ही पाहिजे. व्ही इज इक्वल्स टू काय होईल, इकडं मायनस यू आहे, तिकडं काय गेल्यावर काय होईल, प्लस यू. इथे ऑलरेडी ए टी प्लस आहेच, यू प्लस ए टी डिवाइड दिस. ओके, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके, पहिले सापडलं आपल्याला इक्वेशन. ओके, काय आलं, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. सिम्पल सापडली की नाही. पण काय केलं आपण, जस्ट आपण लिमिट ठेवल्या. काय केलं आपण सुरुवातीला, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला. ॲक्सेलरेशन का लिहिला, कारण की इथं व्हेलॉसिटीचा काढायचा आपल्याला. आणि तुम्हाला ट्रिक काय सांगितली, जेव्हा पण आपल्याला या 3 इक्वेशन ऑफ मोशनमध्ये लक्षात कसं ठेवायचं, जेव्हा व्हेलॉसिटीचा काढायचा आहे तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढायचं. त्यामुळे व्ही इज इक्वल्स टू ए इक्वल्स टू डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. आणि हे काय आहे, याला आपण डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं, चेंज इन व्हेलॉसिटी बाय चेंज इन टाईम आहे. हे काय, चेंज इन व्हेलॉसिटी बाय
टाईम. सो ए डी टी दिवस डी व्ही याला करत करत गेलो. इथे यू व्ही का घेतलं, कारण की इनिशियल सर्वात सुरुवातीची स्पीड यू होती, फायनल स्पीड व्ही होती. सर्वात सुरुवातीचा टाईम 0 होता आणि सर्वात लास्टचा टाईम टी होता. ओके, सो दॅट लाईक दॅट यू हॅव टेकन दिस. ओके, सो तुम्ही असे कॅल्क्युलेस पुन्हा फक्त इंटिग्रेशन लावलं, नंतर फक्त आपण इंटिग्रेशन लावलं. ओके, इंटिग्रेशन सॉल्व करणं तुम्हाला येते, मलाही माहीत आहे, आणि तुम्हाला तेच एवढी तर गॅरंटी आहे तुम्हाला. ओके, कारण की स्मॉल सर्वात सोपं नॉर्मल इंटिग्रेशन आहे, आणि यामध्ये जरी येत नसेल तरी हे सोपं इंटिग्रेशन आहे. केलंच काय आपण. ओके, यू टू व्ही आणि 0 टू टी जस्ट सॉल्व केलं. हे नियम आहे कोणता, रूल्स. आणि व्ही मायनस यू इक्वल टू ए इंटू टी मायनस 0, व्ही मायनस यू इक्वल टू ए टी, व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. बस झालं. म्हणजे फतेह. सो फर्स्ट को आपण सेकंड एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, सो व्हॉट आय टोल्ड यू, कुठं गेलं रे बाबू. हां, जेव्हा आपल्याला स्पीड विलोसिटी काढायचं आपण ॲक्सेलरेशन घेईल, आणि तेव्हा डिस्प्लेसमेंट काय झालं तेव्हा काय घेईल, स्पीड. आता आपल्याला इक्वेशनमध्ये काय काढायचं आहे, सेकंड डिस्प्लेसमेंट एस. तर आपल्याला काय वापरायचं आहे, वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटीचा फॉर्म्युलावरून वापरायचा आहे आता. ओके, सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. सो जस्ट राईट दॅट, displacement by time. So here याला आपण डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहूत, ds by dt. So ds is equals to v dt. आता मी डायरेक्ट लिहिलं. ओके, हे dt इकडं वर येते, सो v dt ds. सो ds इज इक्वल्स टू v dt. नाहीतरी आपल्याला एसच काढायचा आहे. ओके, सो नाऊ बाबू नाऊ व्हॉट यू हॅव टू डू, या v ची व्हॅल्यू पुट करायची आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ v फ्रॉम फर्स्ट इक्वेशन. ओके, जे आपण पहिलं इक्वेशन काढलं ज्यात व्हीची व्हॅल्यू आधी व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी, ती आपल्याला इथे पुट करायची आहे. ओके, तिथं पुट करायचीच आहे. पुन्हा आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. ओके, याला पुन्हा इंटिग्रेट करायचं आहे. पहिला आपण इंटिग्रेट करू, मग त्याच्या व्हॅल्यू ठेवूया. तर इंटिग्रेट कसं करू, सेम तसंच, डी एस इज इक्वल्स टू हिअर व्ही डी टी. ओके, इथं डिस्प्लेसमेंट होतं. समजा सुरुवातीला जर एखादी वस्तू जात आहे कुठेतरी. ओके, बॉल आहे, सुरुवातीला याचं डिस्प्लेसमेंट काय राहील, 0. ओके, नंतर एस, याच्या सुरुवातीला डिस्प्लेसमेंट काय होतं, 0. नंतर एस, आता एसच टाईम, सुरुवातीला टाईम किती होता, 0. नंतर टी. ओके, पहिले 0 नंतर टी. ओके, till here everything is okay. Now just put the value of v. Okay, now we can directly put the value of v. Okay, कोणता कलर होता आपला, येलो. ओके, सो जस्ट इथं आपल्याला काय करायची आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे v ची, दॅट इज u प्लस ए टी टू डी टी. ओके, आता इथं काय करू आपण, पर्सनली यूला आपण करू इंटिग्रेट आणि ए टीला आपण करू सेपरेट करू दोघाला, आपण करू शकतो. ओके, दॅट इज द रूल, वी कॅन डू इट. ओके बाबू, ओ बाबू, यू डी टी प्लस पुन्हा इंटिग्रेशन 0 to 2 ए टी डी टी. ओके, इथे काहीच नाही, आपण पर्सनली दोघाला केलेलं आहे. हे जे साईन आहे हे दोघांना एक प्रकारचं मल्टिप्लाय केलं. असं समजा की आपण 2नी यूला मल्टिप्लाय केलं आणि 80ला मल्टिप्लाय केलं, असं जस्ट इमॅजिन करा. जर तुम्हाला हे आयडिया लागत नसेल तर त्याच प्रकारे आपण इंटिग्रेशन साईन, याला आपण केलं इंटिग्रेट, याला आपण इंटिग्रेट केलं. पर्सनली काय त्याला सेपरेटली दोघालाही केलं आपण. ओके, दोघालाही केलं. ओके, सो नाव हिअर what so now okay now
बस 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 हो गया भाई, बस हो गया. इथं काय एस 0 to s इज इक्वल्स टू इथं काय यू टी. आता यू तर आपण बाहेर काढणार आहोत. ओके यू आणि बस टी आहे टी 0 टी मी डायरेक्ट लिहिता. ओके आता टाईमपास नाही आणि अजून एक इक्वेशन सांगायचं आहे. ओके इथं काय होईल, इथं इंटिग्रेट, इथं टी आहे, इथं डी टी होता, डी टीचा इंटिग्रेट टी झाला म्हणजे टीचा काय होईल टी स्क्वेअर बाय 2 होईल. ओके काय होईल टी स्क्वेअर बाय 2. ओके ए टी स्क्वेअर बाय 2. ओके आणि इथं आपण काय दिलं 0 to t. ओके 0 to t. ओके सो नाव हिअर इथे एस येईल, द एस -0 करा. ओके इज इक्वल्स टू इथं यू इंटू टी -0 प्लस थोडं खाली जावं लागेल पुन्हा दिसणार नाही, सॉरी एस -0. ओके एस -0 इज इक्वल्स टू यू इंटू टी -0 प्लस ए इंटू टी स्क्वेअर बाय 2 -0. ओके सो जस्ट काहीच नाही, 0 इथे नावाला लिहिलं आपण म्हणजे आहे म्हणून तुम्हाला एक स्टेप करून दाखवली, पण त्या स्टेपची तेवढी गरज नाही, आपण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता यू टी प्लस ए टी स्क्वेअर बाय 2. बाय 2ला तुम्ही 1/2 साईडला लिहू शकता ना, बस साईडला लिहा. मग कसं एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ, हे 1/2 तर साईडला लिहिला आपण, ते टीच्या खालीच आहे फक्त, मग साईडला लिहिला ए टी स्क्वेअर. ओके हां कॅमेरामध्ये दिसत आहे की नाही चेक करू द्या मला. हां दिसत आहे. ओके दिसत आहे. ओके यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, जस्ट सेम थिंग, नथिंग इज कॉम्प्लिकेटेड. ओके नथिंग इज कॉम्प्लिकेटेड, नॉट ओनली कॉम्प्लिकेटेड, यू विल इरेज द नथिंग इज अँड जस्ट कीप द कॉम्प्लिकेटेड. ओके सो आपण काहीच केलं नाही. तुम्हाला मी ट्रिक पहिली काय सांगितली, जर तुम्हाला वेलोसिटी काढायचं असेल तर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला वापरा, डिस्प्लेसमेंटचं काढायचं असेल तर वेलोसिटीचा फॉर्म्युला वापरा. एक स्टेप अहेड जा, एक स्टेप समोर जा. इथं काय काढायचं होतं आपल्याला डिस्प्लेसमेंट, त्यामुळे काय वापरलं आपण वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट मोठं आपण वेलॉसिटी. आपण काय केलं पहिली एक पदवी दिली प्रत्येकाला की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स गरीब माणसं किंवा लहान गरीब नाही म्हणत आपण, लहान. ओके लहान, त्याच्यावर थोडे मोठे स्पीड आणि वेलॉसिटी आणि त्याच्यावर मोठे ॲक्सिलरेशन, म्हणजे ॲक्सिलरेशन किंग याच्या हाताखाली हे काम करतील, यांच्या हाताखाली हे काम करतील. त्याच्यामुळे जर तुम्हाला याला काढायचं असेल कामावरून तर याला सांगावं लागेल कामावरून काढायला, आणि जर तुम्हाला याला जर कामावरून काढायचं असेल तर याला सांगावं लागेल की याला कामावरून काढ म्हणून. ओके कारण की कामावरून तर मालकच काढतील ना, स्वतःहून तर काम नाही सोडणार आहे ते. तर याला कामावरून कोण काढायला, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला स्पीड आणि वेलॉसिटी, कारण की याचे मालक कोण आहे स्पीड आणि वेलॉसिटी, आणि स्पीड आणि वेलॉसिटीचे मालक कोण आहे ॲक्सिलरेशन. त्यामुळे या 3 इक्वेशनपासून ट्रिक लक्षात ठेवा. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरा, वेलॉसिटी काढायचं असेल ॲक्सिलरेशनचा वापरा. ओके तर इथपर्यंत ठीक. ओके आपण आलं पहिलं काढलं, दुसरं काढलं. ओके आता कुठं गेला बाबू तू, हां v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. ओके वी कुठे का ॲड हे सेकंड होता. ओके थर्ड. ओके थर्ड अरे इरेज होत नाही. हां v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता सांगा इथं v आहे तर काढायचं कोणावर, vचा मालक कोण आहे, वेलॉसिटीचा मालक कोण आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, यांना जॉबवरून कोण काढतील, यांचे मालक. तर वेलॉसिटीचा मालक कोण आहे, ॲक्सिलरेशन. सिम्पली ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला वापरा. ओके काय एक तर तुम्ही काय नाही इथं डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकता. ओके कोणता वाला, ए इज इक्वल्स टू v इंटू dv बाय ds. ओके हा एक वापरू शकता, डायरेक्ट वापरू शकता हा पण. हां सो ओके त्याचं ॲक्सिलरेशन काय होईल, चेंज इन वेलोसिटी बाय चेंज इन. ओके सो आपण तुम्ही याला डिफरन्शियल फॉर्ममध्ये कसं लिहिसाल, dv बाय dt. ओके तुम्ही जर तो डायरेक्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे तो इक्वेशन ऑफ मोशन सुद्धा डायरेक्ट यूज करू शकता. आता हे युनिफॉर्म अंडर, हां तो इथं पण टाईमचा टर्म आलेला आहे. ओके
इथं टाईम दिसत आहे का कोणाला तुम्हाला? इथं या इक्वेशनमध्ये टाईमचा टर्म आहे का कुठं? इज देअर एनिवेअर द टर्म टी और टाइम इज देयर एनीवेयर? नहीं है ना, नहीं है ना। मग आता इसको तो कहीं पे तो भी निकाल के फेंकना पड़ेगा ना बेड़ू। ओके, इसको तो कहीं पे निकाल के फेंकना पड़ेगा ना। तो किधर फेंकेंगे? ओके, किधर फेंकेंगे रे बाबू? ए बाबू, तो इसको कहाँ फेंकेंगे, कहाँ फेंकेंगे, कहाँ फेंकेंगे? बताओ बताओ, कमेंट में बताओ। ओके, इसको क्या करेंगे अपन? ds/ds से मल्टीप्लाई करेंगे। ओके, तो ये क्या बनेगा? इसको अपन ऐसे लिख सकते फिर a=dv/ds इंटू ds/dt। ओके, समजा क्या रे बाबू? तर हे सांगा तुम्ही मला, ds/dt काय आहे? डिस्प्लेसमेंट बाय टाइम। डिस्प्लेसमेंट बाय टाइम काय येते? वेलोसिटी v येते की नाही? सो यू कॅन पुट द व्हॅल्यू v देअर. जस्ट मेक दिस इक्वेशन नाउ. a=v इंटू dv/ds. करेक्ट? करेक्ट और नॉट? सांगता का रे? हां, करेक्ट करेक्ट. आय थिंक I just imagine that offline is going. Okay, so you are online. Okay, no problem. काय बस ते शाळा आपण त्याची केली. आपण काय केली काय आपण काय केली? जस्ट इकडं बस तेच आपले कामं इंटिग्रेट करा, वर हाकला. ओके, सो फर्स्ट वी विल हाकलिंग द वर. काय विल हिअर ADS. नाहीतरी एक आपला कॉन्स्टंट बाहेर ठेवायचा आहे, तो बाहेर ठेवतो आपण पहिलेच VDV. ओके, सो हियर हकल दो उसको, भेज दो. ओके, सो हियर ए बाहेर ठेवत पहिलेच आपण, टाईम नाही आपल्याजवळ. तर जसं इमॅजिन करा की सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट काय होतं? इथं जस्ट एक गाडी चालली, तर सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट काय होतं? 0. नंतर काय झालं? S. कारण की कोणत्याही वस्तूचं सुरुवातीला डिस्प्लेसमेंट 0च राहणार आहे ना. आता मी जागेवर आहोत, मग डिस्प्लेसमेंट काय आहे? 0 आहे, तर 0च आहे. पण काही वेळानंतर काहीतरी एक डिस्प्लेसमेंट राहील, इमॅजिनरी काहीतरी S, आपण त्याला S म्हणूया. ओके, तसंच माझी इनिशियल स्पीड काय आहे तुम्हाला मी पहिल्या स्लाईडला सांगितलेलं आहे. ओके, पहिल्या स्लाईडला सांगितलेलं आहे. काय आहे ते इनिशियल स्पीड? हे बघा, काय आहे इनिशियल स्पीड? u. फायनल स्पीड v. ओके, इनिशियल स्पीड काय? u. फायनल स्पीड काय? v. सो जस्ट पुट दॅट थिंग ओनली. ओके, हां, सो इथं आपलं काय? 0 to S. ओके, आणि पुन्हा काय इथं? u v. ओके, आणि इथं काय? v dv. ओके, तर v ला इंटिग्रेट करा, काय होईल? d²/2. ओके, सो इथं मी डायरेक्ट करतो. हां, S-0 लिहित नाही, डायरेक्ट S लिहून टाकतो. आणि इकडे पण काय येईल? v²/2. ओके, इथं काय येईल? u to v. ओके, जस्ट पुट AS = काय होईल? v²/2 minus u²/2. ओके, टिल हियर एव्हरीथिंग इज ओके. थांबा, मला थोडी जागा आहे, जगा कम गिर रही है. ओके, जागा रे, आयुष्यातली जागा. ओके, ओके ओके ना बाबू, मारो बाबू. हां, सो AS = इथं काय झालं? v²/2 minus u²/2. जस्ट कीप इट कॉमन 2 अँड ब्रिंग हिअर 2S = v² minus u². आपल्याला काढायचं काय आहे? v². सो ब्रिंग दॅट -q² = हिअर. सो u² प्लस, ओके, plus 2s, u² plus 2s. So I will write here u² plus 2s is equals to काय आहे? u² plus 2s is equals to काय येईल? v². So v² is equals to u² plus 2as. या प्रकारे आपलं थर्ड इक्वेशन सुद्धा आलं की नाही?
आलं, एकदम सोपं आहे, अवघड नाही, काही नाही आलं. ओके, बी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. ओके, सो आपण कोणती इक्वेशन केले? इक्वेशन ऑफ मोशन अंडर युनिफॉर्म acceleration, v is equals to u plus at, s is equals to ut plus half at square, v square is equals to u square plus 2s. याचं प्रूफ बघितलं आपण. ओके, याचं प्रूफ बघितलं. आता याच्यावरून आपण काय काढू शकतो? फायनल व्हेलॉसिटी काढू शकतो, ॲक्सिलरेशन काढू शकतो, टाईम काढू शकतो, डिस्प्लेसमेंट काढू शकतो, इनिशियल व्हेलॉसिटी काढू शकतो, खूप काही गोष्टी काढू शकतो, खूप गोष्टी काढू शकतो. ओके, आता हे तुम्हाला मी टर्म पण दिलेले आहेत. नंतर आपण त्याचं एक हे ट्रिक सांगितली की याचे मालक कोण? हे. याचे मालक कोण? हे. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी हे तुम्हाला थोडं दिमागामध्ये इमॅजिनरी गोष्ट ठेवली तर आपोआप कामी येते. ॲक्सिलरेशन काढायचं म्हणलं कसं काढायचं, स्पीड काढायची कशी काढायची, डिस्प्लेसमेंट कसं काढायचं. ओके, जर तुम्हाला ते तुम्ही हे लक्षात ठेवाल तर फॉर्म्युला लक्षात राहील, तुम्हाला आपल्या फॉर्म्युला लक्षात राहील. ओके, आता ॲक्सिलरेशन आपण नेहमी होतो वेलॉसिटी बाय टाईमची वेलॉसिटी चेंज व्हायली त्याला ॲक्सिलरेशन करतो. म्हणजे हे बदलायला म्हणून हे भेटायलं, हे बदलायला म्हणून आपल्याला हे भेटायलं. त्याच्यामुळे हे जर ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवली तुम्हाला कामी येईल. ओके, त्याच्यानंतर आपण हे बघितलं इक्वेशन, ते प्रूफ करून बघितलं आपण, त्याचं प्रूफ बघितलं पूर्ण. ते तुम्हाला पेपरला सुद्धा कामी येऊ शकते लिहिण्यासाठी. ओके, v is equals to u plus at. फक्त लक्षात ठेवा, जास्त काही टेन्शन नाही. ओके, सेकंड बघितलं आपण हे ut plus half at square. ओके, हे का बघितलं? एकदा माहीत झालेलं बरं. ओके, तुम्ही नीटची तयारी करा की NDAची करा, तुम्हाला हा फॉर्म्युले कामी येणार म्हणजे येणारच. ओके, नंतर आपण एक फॉर्म्युला बघितला होता, कोणता? पेजेस ओके, कोणता इथे फॉर्म्युला बघितला होता? हां, u इज s इज इक्वल्स टू u प्लस a/2 इंटू 2t-1. ओके, 2t-1. आता हा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला आपण जेव्हा नेक्स्ट लेक्चरला याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, याच्यावरचे जे क्वेश्चन सॉल्व करूया ना, त्या क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला खूप यूज येणार आहे. खूप म्हणजे खूप या फॉर्म्युलाचा खूप वापर आहे. खूपही म्हणजे कसं आहे, जसे 3 इक्वेशन कामाचे आहे आपल्याला, तसंच हा फॉर्म्युलासुद्धा खूप कामाचा आहे. ओके, NDAच्या विद्यार्थ्यांना थोडं जास्त आहे, नीटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा कामी येईल, प्रत्येकाला कामी येईल हा फॉर्म्युला. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा, सध्या हे 4 तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला समजले तर आहेच, बट प्लीज प्रिपेअर फॉर दिस अँड लिटिल बिट इफ यू गेट टाईम प्लीज लर्न इट. ओके, सोपे फॉर्म्युला आहे. इक्वेशन ऑफ मोशन आहे v इक्वल्स टू u प्लस at अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन, s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2s. ओके, तर टिल हिअर एव्हरीथिंग इज ओके. जर चान्स भेटला तर पुढचा लेक्चर मी नक्की बनवेल. आता मागच्या लेक्चरच्या वेळेस आपला मोबाईल स्टॉप झाला होता, आता यावेळेस मला माहीत नाही स्टॉप झाला की नाही झाला, पण आपण एक छोटासा स्वीट अँड स्मॉल व्हिडिओ बनवला आहे इक्वेशन्स ऑफ मोशनवर. आय जस्ट आता अज्युमच करावं लागेल मला की तुम्हाला समजलं असेल. ओके, कमेंटमध्ये सांगा समजला की नाही. ओके, बोलो आपण तिन्ही बघितले आणि हे फॉर्म्युला पण सांगितला मी तुम्हाला. कोणता फॉर्म्युला सांगितला? हां, s इज इक्वल्स टू u प्लस a/2 इंटू 2t-1. सांगा मला या कमेंटमध्ये सांगा या फॉर्म्युल्याचा यूज काय राहील. ओके, या कमेंटमध्ये सांगा या फॉर्म्युल्याचा यूज काय राहील. ओके, तर टिल नेक्स्ट लेक्चर, टाटा, बाय, गुड डे, टेक केअर, भेटूया लवकर. ओके, राधे राधे.